नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी मी पौष्टिक असं भोपळ्याचं थालीपीठ बनवलेलं आहे। आपण बेसनचं थालीपीठ तर आजपर्यंत ऐकलेलं आहे, खाल्लेलं आहे, परंतु भोपळ्याचं थालीपीठ ही मी पण पहिल्यांदाच बनवत आहे। मुलांना इतकं आवडलं ना की मुलं पहिल्यांदा भोपळा खात नव्हते, परंतु असं काही वेगळ्या पद्धतीने मी थालीपीठ बनवलं की मुलं माझ्याकडून आवडीनं करून घेतात। यासाठी मी कोथिंबीर, मिरची, लसूण, ओवा, जिरी घेतलेली आहे। आता ही जी पूड मी घेतली, हे सर्व जे मिश्रण घेतलेले आहे याची आपल्याला पूड म्हणजे मिक्सरमधून हे बारीक करून वाटण काढायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी ह्याची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला असा भोपळा घ्यायचा आहे, भोपळामधून कापून घ्यायचा आहे। आता मी हा भोपळामधून कापून घेते। त्यानंतर एक परातीच्यामध्ये ठेवते आणि यासाठी आपल्याला खिसणी लागणार आहे। भोपळ्याचं थालीपीठ बनवण्यासाठी आपण खिसणीचा वापर करणार आहोत। भोपळा मोठा असल्यामुळे मी हा मधून चिरून घेतलेला आहे। तुम्हाला जेवढ्या भोपळ्याचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा भोपळा तुम्ही घेऊ शकता। नंतर मधून पण एक काप करते, कारण खिसणी छोटी आहे त्याच्यामुळे पटकन खिसायला मदत होणार आहे। आता हा भोपळा आपण खिसून घेऊया। त्याच्यामध्ये जर जास्त बिया असतील भोपळ्याच्या तर त्या तुम्ही बिया काढून घ्या आणि ह्या बिया तुम्ही वाळवा, हवं तर ह्याचं झाड पण लावू शकता किंवा वाळवून संध्याकाळी त्या भिजत ठेवल्या आणि सकाळी खाल्ल्या तरी हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात। ह्याच्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। अशा पद्धतीचा चोथा आपल्याला काढायचा आहे। आता राहिलेला भोपळा आपण किसून घेणार आहोत आणि नंतर ह्या भोपळा जो आहे ना त्याचा ज्यूस आपल्याला काढायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, पाणी निघून जातं आणि त्याच्यामध्ये पीठ खपायला मदत होतं, परंतु मी इथं बेसनचं पीठ वापरलेलं नाही। अशा पद्धतीने आपल्याला ह्या भोपळ्यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे। पाणी काढल्यामुळे काय होतं, पीठ ह्याच्यामध्ये जास्त बसतं आणि हा ज्यूस मी फेकून देणार नाही। हा ज्यूस तुम्ही उपाशापोटी जर पिला तर ह्याने काय होतं, मेटाबॉलिझम चांगला सुधारतो आणि वजन कमी होण्यास मदत होते। हा चोथा अशा पद्धतीने एकत्र केलेला आहे आणि ह्याच्या बिया मी साईडला काढणार आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। हळद टाकायची आहे। त्यानंतर मिक्सरमधले जे वाटण काढलेले होते त्याच्यामध्ये मी लसूण, जिरी, मोहरी, कोथिंबीर टाकली होती। ती पेस्ट आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथं बेसन पीठ वापरलेलं नाही। त्यानंतर कोथिंबीर ही आपल्याला टाकायची आहे। आता मी इथं हे पीठ जे वापरलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे। आता तांदळाच्या पिठामध्ये मी हा भोपळ्याचा पराठा करणार आहे आणि तांदळाचे पीठ जेवढे या पराठ्यामध्ये बसेल ना तेवढे आपल्याला घ्यायचे आहे। आणि आपण जसं कणिक तिंबतो ना तसं आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचं आहे। घट्ट असं आपण गव्हाला म्हणजे चपाती बनवतो ना तसं आपल्याला घट्ट गोळा तिंबून ठेवायचा आहे। आता हे आपण घट्ट पीठ मळून घेऊया। थोडं हळूहळू जसं आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ खपवायचं आहे ना तसं आपण पीठ खपवू शकतो। हे बघा, आता आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे पीठ एक 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। अशा पद्धतीने कणकीसारखा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे।
त्यानंतर आपल्याला एक पोळपोट घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हाताला थोडंसं तेल लावून हा भोपळ्याचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि जसं आपण चपाती करतो ना तसंच सेम, परंतु इथं प्लास्टिक शीटला खारुणांवरून थोडं तेल लावलेलं आहे आणि आपण घट्ट गोळा करतो तसा गोळा तिंबून घ्यायचा आहे आणि दोन्ही प्लास्टिक शीटच्या मध्ये आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे. आणि वरून आपल्याला काय करायचं आहे, बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो पण बारीक असं चॉप करून टाकू शकता. आणि बेलण्याने आपल्याला चपातीसारखा लाटून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं आता हे भोपळ्याचं थालीपीठ होणार आहे. अगदी खायला खूप चविष्ट आणि खमंग लागतं. तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही हा जो घटक आहे म्हणजे हा जो पदार्थ आहे तो नक्की तुम्ही ॲड करू शकता. जेवढा पातळ करता येईल तेवढा प्लास्टिक शीटवर तुम्ही पातळ करू शकता. मधून आपण थालीपीठाला किंवा धपाट्याला जसे आपण गोळे बनवतो म्हणजे जसे छिद्र पाडतो तसे पाडू शकता. आणि मस्त आता तवा गरम करायला ठेवला आहे. हा डोशाचा तवा मी वापरलेला आहे. त्या डोशाच्या तव्यावर मी हे थालीपीठ टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. जोपर्यंत ह्याला फुगे येत नाहीत म्हणजे खालून पूर्णपणे भाजलं जात नाही तोपर्यंत पलटी करायचं नाही. 1-2 मिनटं जास्त लागतील, परंतु खालची बाजू शेकल्याशिवाय उलटी करायची नाही कारण हा चिकटतो. हवं तर तुम्ही ह्याच्यावर एक झाकण पण ठेवू शकता आणि वरून थोडंसं तेल ठेवायचं म्हणजे खाली चिटकत नाही. थोडंसं ज्यावेळेस भाजत येतो ना त्यावेळेस तेल सोडायचं. सुरुवातीला तेल लावायचं नाही कारण सुरुवातीला तेल लावलं तर काय होतं, हे जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं भाजलं जात नाही. आणि अज्जात असं उलताण्याने आपल्याला हे आता पलटी करायचं आहे. आता पलटी केलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती खमंग असं आपलं हे थालीपीठ बनलेलं आहे. थोडंसं वरून खालून तेल, नाही तर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. खूप खमंग आणि खरपूस असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल. हे बघा आपलं बेसन पीठ न वापरता तांदळाचं पीठ वापरून आपलं थालीपीठ आहे ते बनलेलं आहे. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत हे थालीपीठ सर्वजण आवडीनं खातील आणि घरातील सर्वांना आवडेल. मी तुम्हाला सर्व करून एका प्लेटमध्ये दाखवते. त्यानंतर थोडीशी ककडी घेतलेली आहे. इथं मी कैरीचे चॉप घेतलेले आहेत. तुम्हाला जर सॉस किंवा दही आवडत असेल तर तुम्ही दही किंवा सॉस घेऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने हे खातील. आता आपलं हे थालीपीठ बनवून तयार होत आहे. सर्वजण अगदी आवडीने हे थालीपीठ खातील. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.